पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। येत्या 6 फेब्रुवारीला पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे। पुण्यासाठी एक महत्त्वाची अशी बातमी आपण बघतोय। येत्या 6 फेब्रुवारीला पुण्याच्या महापौर आणि उपमहापौराची निवड होईल। अध्यक्ष निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन 6 फेब्रुवारीला होणार आहे। आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार सभा देखील घेतली जाणार आहे। पुण्याच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी येत्या 6 फेब्रुवारीला ही विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे। 6 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी 11 वाजता पालिकेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये महापौर आणि उपमहापौराची निवड केली जाईल। पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांपैकी 119 जागांवरती भाजपचे नगरसेवक निवडून आले। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देतील। मंदार, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेचं अध्यक्षस्थान पीठासीन अधिकाऱ्यांकडे असेल आणि निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये जर गरज पडली तर निवडणूक देखील होईल। तू जसं सांगितलंस, पुणे महापालिकेमध्ये भाजपचे 119 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे। त्यामुळे विरोधी पक्ष काय निर्णय घेतो याच्यावरती निवडणूक होणार की भाजपचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून येणार, त्यांची नियुक्ती होणार, हे आपल्याला 6 तारखेला 11 वाजताच्या या बैठकीनंतर समजणार आहे। यामिनी, अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।